आणि क्युरेटिव्ह पिटिशन उपचारात्मक याचिका यावर 24 जानेवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे। म्हणजे नेमकं काय, याचा अर्थ काय, ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। 6 डिसेंबर 2023 ला क्युरेटिव्ह पिटिशनवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि आज म्हणजे 23 डिसेंबर 2023 ला दुपारी 12:13 वेबसाईटवर कोर्टाच्या आदेशाची एक प्रत अपलोड करण्यात आली। क्युरेटिव्ह पिटिशनवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होईल 24 जानेवारी 2024 ला असं सांगण्यात आलंय आजच्या ऑर्डरमध्ये। पण क्युरेटिव्ह याचिका म्हणजे उपचारात्मक याचिका स्वीकारली जाणं म्हणजे नेमकं काय, एखाद्या प्रकरणावर आणखी सुनावणी होणं आवश्यक आहे हे जर सुप्रीम कोर्टाने मान्य केलं तर याचिका स्वीकारली असं म्हणता येतं। या प्रकरणावर खुल्या कोर्टामध्ये सुनावणी व्हावी अशी मागणी संबंधित याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टाकडे करू शकतात। नवा बेंच, नव घटनापीठ हे तयार करण्याचा आदेश देत त्यासमोर सुनावणी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाला या बाबतीमध्ये देणं शक्य असतं। आणि जर क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे उपचारात्मक याचिका ही फेटाळली असा आदेश दिला तर ती याचिका पुन्हा विचारार्थ येऊ शकत नाही, तसा आदेश सुप्रीम कोर्ट देऊ शकतं। याचिका निकाली निघाली असा रेकॉर्ड कोर्टाच्या अभिलेखावर तयार होतो जर कोर्टाने याचिका फेटाळली तर। काही प्रकरणांमध्ये अशी पिटिशन केली, अशी याचिका केली म्हणून याचिकाकर्त्यांना दंडही होऊ शकतो आणि त्यावेळेस दंड भरण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाकडून दिले जातात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।